मित्रांनो, एका केसमध्ये घटस्फोट होतो. न्यायालयात आर्थिक समझोता होतो, पण त्या दोघांना असं वाटतं हे प्रकरण आता कायमचं संपलं. पण काही वर्षांनी एका जोडीदाराला असं कळतं की आपल्या दुसऱ्या जोडीदाराने कोट्यवधी रुपयांची संपत्ती लपवली होती. आणि त्यानंतर सुरू होतं एक अशी न्यायालयीन लढाई जी तब्बल 23 वर्ष चालते. शेवटी न्यायालय एका जोडीदाराच्या बाजूने निर्णय देतो व थेट 85 कोटी रुपये देण्याचा निर्णय देतो. आज आपण एका अशाच खऱ्या घटनेबाबत जाणून घेणार आहोत. ही कथा आहे भारतीय वंशाच्या वर्षा गोहिल यांची. वर्षा गोहिल आणि भद्रेश गोहिल यांचे लग्न झाले होते. मात्र काही वर्षानंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात मतभेद निर्माण झाले. वर्षा गोहिल यांनी आपल्या पतीविरुद्ध घटस्फोटाची याचिका दाखल केली. त्यानंतर 2002 मध्ये या प्रकरणात आर्थिक समझोता झाला. त्यावेळी वर्षा गोहिल यांना सुमारे 2,70,000 पाऊंड आणि कुटुंबाची कार मिळाली. अनेकांना वाटलं की आता हे प्रकरण संपलं, पण वर्षा गोहिल यांना एक गोष्ट सतत खटकत होती. त्यांना संशय होता की त्यांच्या पतीने न्यायालयापासून आपली खरी संपत्ती लपवली आहे. पुढे काळ सरकत गेला आणि काही वर्षांनी या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं. भद्रेश गोहिल याच्यावर आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणुकीचे आरोप झाले. तपास सुरू झाला आणि तपासादरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या. अधिकाऱ्यांना अशा मालमत्तांची माहिती मिळाली जी मूळ घटस्फोटाच्या वेळी उघड करण्यात आली नव्हती, म्हणजे न्यायालयात सर्व माहिती देण्यात आली नव्हती. हे प्रकरण समोर आल्यानंतर वर्षा गोहिल यांनी पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावले. त्यांनी सांगितलं की घटस्फोटाच्या वेळी जर सर्व माहिती समोर आली असती तर आर्थिक समझोता पूर्णपणे वेगळा झाला असता. प्रकरण पुढे गेले खालील न्यायालयांपासून ते थेट ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत. 2015 मध्ये ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले जर एखाद्या व्यक्तीने घटस्फोटाच्या वेळी आपली मालमत्ता लपवली असेल तर त्या आधारावर झालेला आर्थिक समझोता पुन्हा उघडला जाऊ शकतो. म्हणजेच खोटी माहिती देऊन आणि माहिती लपवून मिळालेला फायदा कायमचा राहत नाही. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया अनेक वर्षे सुरू राहिली. विविध पुरावे तपासले गेले, मालमत्तेची माहिती तपासण्यात आली, आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात आली आणि अखेरीस न्यायालयाने निष्कर्ष काढला की वर्षा गोहिल यांना अधिक मोठा आर्थिक हिस्सा मिळायला हवा. शेवटी न्यायालयाने वर्षा गोहिल यांच्या बाजूने निर्णय दिला आणि त्यांना सुमारे 6.6 दशलक्ष पाऊंड म्हणजे भारतीय चलनात जवळपास 85 कोटी रुपये त्यांचा आदेश दिले. 23 वर्षाच्या लांब न्यायालयीन लढाईनंतर त्यांना न्याय मिळाला. या प्रकरणात न्यायालयाने भद्रेश गोहिल यांच्या वर्तनावर कठोर शब्दात टीका देखील केली, कारण न्यायालयाचा विश्वास होता की मालमत्तेबाबत संपूर्ण त्यांनी सत्य सांगितले आहे. मित्रांनो, या प्रकरणातून एक कायदेशीर मोठा धडा आपल्याला मिळत आहे. घटस्फोटाच्या प्रकरणात पती असो किंवा पत्नी, दोघांनीही आपली आर्थिक परिस्थिती, मालमत्ता, उत्पन्न, कर्ज यांची खरी माहिती न्यायालयासमोर ठेवावी लागते. जर कोणी माहिती लपवली तर अनेक वर्षानंतरही त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. तुम्हाला काय वाटतं? 23 वर्षाच्या लढाईनंतर मिळालेला हा निर्णय योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.